नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये वाद झालेला असतो. म्हणजे ईश्वरी अर्णवला समजवण्याचं काम करत असते, पण अर्णवचा गैरसमज झाल्यामुळे त्याने इथे ईश्वरी आणि सुप्रिया या दोघींना आता गुन्हेगार ठरवलेलं असतं आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले सगळे संबंध अर्णवने तोडलेले असतात. पण प्रेक्षकांनो, अर्णवने एक गोष्ट केलेली असते. घरामध्ये ही गोष्ट कुणालाही सांगितलेली नसते की त्याला सुप्रिया आणि रमाकांतच्या फोटोचं सत्य समजलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वल्लरीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. कारण इथे अर्णव ईश्वरीला आता घरी घेऊन आलेला असतो. त्याने तिला शिक्षा दिलेली असते की तुझं प्रेम नाही आहे ना, मग तरीसुद्धा प्रेम नसलेल्या लग्नात तुला राहावं लागेल आणि ही तुझी शिक्षा आहे, असं अर्णव तिला म्हणतो आणि तिला परत घरी घेऊन येतो. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट वल्लरीला आवडत नाही आणि वल्लरीने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा अर्णव ईश्वरी या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही. आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवमध्ये अजून वाद निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये भांडण व्हावं, अर्णवने ईश्वरीला रागाने घरातून बाहेर काढावं, यासाठी वल्लरीने प्रेक्षकांनो एक प्लॅन केलेला असतो. आणि त्यामुळे इथे वल्लरी ईश्वरीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचा तो प्रयत्नसुद्धा फसलेला असतो. पण त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीसमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये एका अशा भयानक गोष्टीमुळे, ती गोष्ट आता ईश्वरीच्या समोर आल्यामुळे इथे आता वल्लरी खरी गुन्हेगार आहे हे सत्य ईश्वरीला समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यातल्या अबोल्याचा फायदा राकेश स्वतःसाठी करून घेत असतो. इथे आता राकेशने ईश्वरीबरोबर लगट करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ही गोष्ट अर्णवला सहन होत नाही. तेव्हा अर्णव राकेशची इथे आता हवी तेवढी धुलाई करतो. सुप्रिया आणि ईश्वरीचा राग त्याने आता राकेशवरती काढलेला असतो. राकेशची धुलाई करत ईश्वरीवरील प्रेम त्याला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण जरी एकमेकांबरोबर बोलत नसले तरी ईश्वरी अर्णवच्या घरीच राहत असते. तेव्हा वल्लरीला काय वाटतं, ईश्वरीवरती अर्णवने अजून रागवलं पाहिजे आणि तिला घरातून बाहेर काढलं पाहिजे. म्हणून इथे घाईघाईने बाहेर जाणाऱ्या ईश्वरीला वल्लरी आता अडवते आणि तिला म्हणते, हे घे, ही 2 गाठोडी आहे, ती जाऊन आता स्टोरूममध्ये नेऊन ठेव. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता मामी मला खूप काम आहे, मला जाऊ द्या. ती म्हणते, नाही नाही, तुलाच नेऊन ठेवावं लागेल. तेव्हा ती गाठोडी घेते आणि आता रूममध्ये नेऊन ठेवते. स्टोरूममध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये असतो सात्विकाचा फोटो. सात्विकाचा फोटो वल्लरीने मुद्दामूनच ईश्वरीकडे दिलेला असतो स्टोरूममध्ये ठेवायला, जेणेकरून अर्णवला ही गोष्ट समजली की माझ्या आईचा फोटो स्टोरूममध्ये ठेवला आहे, तर ही गोष्ट अर्णवला सहन होणार नाही. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने हा डाव रचलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गेलेली असते आपल्या आईला भेटायला. तिथे गेल्यानंतर सुप्रियाने सांगितलेलं असतं की रमाकांत सरांची आणि माझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे, तर मला या सगळ्यामध्ये फसवण्यात आलं आहे आणि अर्णवच्या बाबांनासुद्धा. आणि हे सगळं त्या बाईमुळे घडलं आहे. त्या बाईने फसवले आम्हाला. त्या बाईचं नाव काय होतं तुला माहिती आहे का आई? तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही ना, त्या बाईचं नाव मी विचारलं नाही, पण तिचा चेहरा मात्र अजूनही माझ्या ओळखीचा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, ठीक आहे, आधी तर माझा तुझ्यावरती विश्वास होताच आई की तू कधीच काही चुकीचं करणार नाही, पण आता तर माझा विश्वास अजून अतूट झाला आहे. आता मी तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि अर्णव सरांच्या बाबांनासुद्धा मी न्याय मिळवून देईन. त्यांची जी काही समाजामध्ये बदनामी झाली आहे ना, ते मी सगळ्यांच्या समोर आणेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवला येऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे. तुम्ही माझ्या आईवरती नको ते आरोप करून मोकळे झालात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
या सगळ्यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे. माझ्या आईने मला सगळं काही सांगितलं आहे. ती तर तुमच्या बाबांना ओळखतसुद्धा नव्हती. ती तिथे इंटरव्ह्यूसाठी आली होती. हे जे काही घडलं आहे ना, हा जो काही गैरसमज झाला आहे तो त्या बाईमुळे झाला आहे. ती बाई कोण होती माहिती नाही, जिने माझ्या आईला इंटरव्ह्यूसाठी तुमच्या बाबांच्या केबिनमध्ये पाठवलं आणि त्याच बाईने मीडियावाल्यांना बोलावून ते फोटो काढायला सांगितले आणि ती माणसंसुद्धा तिनेच पेरलेली होती. मग ती बाई कोण आहे? तिचा शोध घ्यायला हवा ना, ती खरी गुन्हेगार आहे. अर्णव म्हणतो, मी तुझ्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. पुरावे आहेत तुझ्याकडे, पुरावे सादर कर आणि तुझ्या आईला निर्दोष सिद्ध कर. तोपर्यंत तुझी आई माझ्या आईची गुन्हेगारच आहे आणि माझीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे आता भयंकर चिडलेला असतो. तेव्हा तो ईश्वरीचं काही ऐकून घेत नाही. त्या ठिकाणी सुप्रियासुद्धा आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया तिथे येते आणि अर्णवला म्हणत असते की मला तुम्हालासुद्धा सगळं काही सत्य सांगायचं आहे. तुमचा गैरसमज झाला आहे अर्णव. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही काय इथे करताय? तुम्ही गेटच्या आतमध्ये का आलात? तेव्हा सुप्रिया म्हणते, कारण मला तुमच्या दोघांचा संसार मोडू द्यायचा नाही आहे. तुमचा माझ्यावरती राग आहे ना, पण तो राग तुम्ही इशूवरती काढू नका. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा त्या बिचारीचा जन्मसुद्धा झाला नव्हता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की अर्णव, मी खरंच सांगते, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगते, मी तुमच्या वडिलांना याआधी ओळखतसुद्धा नव्हते. आमची ओळखसुद्धा नव्हती. मी तिथे इंटरव्ह्यूसाठी आले होते कारण मला नोकरीची गरज होती. त्या बाईने मला तुमच्या वडिलांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं. त्यांना चक्कर आली, मी फक्त त्यांना आधार दिला आणि मग ते फोटो त्यांनी का काढले मला नाही कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर प्लीज विश्वास ठेवा. अर्णव म्हणतो, नाही, पुरावे सादर करा, पुरावे द्या. मलासुद्धा प्रत्येक वेळेला पुरावे द्यावे लागले होते ना, जेव्हा तुम्ही माझ्यावरती आरोप केले होतेत ना माझ्यावरती आरोप की मी तुझ्या वडिलांना उडवले म्हणून. तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात नाही ना. मग आता मलासुद्धा पुरावे हवेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, तुला पुरावे मिळतील. उशीर लागेल अर्णव, पण पुरावे मिळतील. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या नजरेत मी गुन्हेगार आहे ना, त्याची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नकोस. का ते पण सांगते. इशू माझी मुलगी नाही आहे. इशूला मी लहानाचं मोठं जरूर केलं आहे, पण ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. त्यामुळे विनाकारण तू तिचा रागराग करू नकोस. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई हे काय बोलतेस तू? तू माझी आई आहेस आणि मीच तुझी मुलगी आहे. त्यांना जर मला दोष द्यायचा असेल तर देऊ दे, मला काही फरक पडत नाही त्याचा. पण तू माझी आई आहेस आणि मी आहे तुझ्याबरोबर. जसा अर्णव सरांचा त्यांच्या आईवरती विश्वास आहे, त्यांचं प्रेम आहे, तसं माझंही माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे आणि माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आई. आणि मला माहिती आहे की माझी आई कधीच कुणाचं घर तोडू शकत नाही. मी तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार आई. ती जी कोणी बाई आहे ना, तिने तुला आणि अर्णव सरांच्या आईवडिलांना फसवलं आहे, त्या बाईला शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आता घरामध्ये आलेला असतो. सुप्रिया घरी निघून गेलेली असते आणि तेव्हा इथे आता सात्विकाचा फोटो कुठे आहे, सात्विकाचा फोटो कुठे आहे म्हणून घरामध्ये आता इथे सगळेजण चर्चा करत असतात. सात्विकाचा फोटो दिसत नाही आहे. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, कुठे गेला सात्विका ताईंचा फोटो? कुणी काढला असेल इथून? अर्णव आता भयानक चिडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की फोटो कुठे गेला, कुठे ठेवला होता तो? तेव्हा इथे त्याची फ्रेम करायची होती म्हणून तो फोटो बाजूला करण्यात आला होता, पण तो गेला कुठे? अंजलीला आता टेन्शन आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, शोधा, सगळीकडे शोधा. तेव्हा स्टोरूममध्ये आता तो फोटो ठेवण्यात आलेला असतो. तर हा फोटो स्टोरूममध्ये कुणी ठेवला? हे कुणी इथे आणून ठेवलं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे तर मी ठेवलं होतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू म्हणजे हा फोटो तू आणून ठेवलास इथे? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. अर्णव म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईचा फोटो स्टोरूममध्ये आणून ठेवायची? ईश्वरी म्हणते, सर माझं ऐकून तरी घ्या. अर्णव म्हणतो, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, कळलं ना तुला? तू आत्ताच्या आत्ता माझ्या आईच्या फोटोची माफी माग. तेव्हा इथे ईश्वरी सगळेजण तिथे असतात म्हणून ती सात्विकाची माफी मागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे ईश्वरी आता रडत गेल्यानंतर अंजली म्हणत असते, चिंटू अरे काय झालं तुला? तू तिचं ऐकूनसुद्धा घेतलं नाहीस. अर्णव म्हणतो, काय ऐकून घ्यायचं? माझ्या आईचा फोटो स्टोरूममध्ये ठेवायची जागा आहे, तिला कळायला नको ही गोष्ट. तेव्हा राकेश आता त्यांच्याकडे बघत असतो.
त्याला कळलेलं असतं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय, पण काय? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश त्याच गोष्टीचा फायदा घेणार असतो. तेव्हा अर्णव रूममध्ये गेल्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर मला माहिती आहे तुमचा आमच्यावरती का राग आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचं ऐकूनसुद्धा घ्यायचं असतं. तुम्ही दुसऱ्याचं काही ऐकून घेत नाही ना, त्यामुळेच तुमचा गैरसमज वाढत जातो. मी तुम्हाला काय सांगत होते, तुम्ही माझं ऐकून तरी घेतलंत का? मी तुम्हाला सांगितलं की ते मी रूममध्ये नेऊन ठेवलं, पण ते माझ्याकडे वल्लरी मामीने दिलं होतं. मला ते मामींनी दिलं होतं. मामी नाही त्या काही बोलल्या. आता मला कुठे माहिती होतं की त्याच्यामध्ये त्या गाठोड्यामध्ये काय आहे? मामी म्हणाल्या की हे ने आणि स्टोरूममध्ये ठेवून दे, आणि मी ठेवलं. तेव्हा अर्णव म्हणतो, मला काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते की जर वल्लरीने माझ्याकडे तो फोटो दिला होता, याचा अर्थ तिला माहिती होतं की त्याच्यामध्ये फोटो आहे. मग तरीसुद्धा त्यांनी मुद्दामून तो माझ्याकडे का दिला? त्यांची इच्छा आहे का की माझ्यामध्ये आणि अर्णव सरांमध्ये अजून भांडण व्हावं? तेव्हा इथे वल्लरी म्हणते की इथे मामींना मी या घरची सून आहे हे पसंत नाही, आणि त्यानंतर त्या वारंवार मला या घरातून जाण्याची सुद्धा धमकी देत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला कळलेलं असतं की कुठे ना कुठेतरी या सगळ्यामध्ये मामीचा तर हात नाही. आमच्या रूममध्ये ते फोटो कुठून आले असतील? म्हणजे मामा तर ठेवणार नाही, आकाश सरांचा काही संबंध नाही. त्यानंतरला इथे राकेश नाहीतर मामी. राकेशला तर या सगळ्याबद्दल काही माहिती नसेल, कारण त्याच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झालीत, त्यामुळे हे फोटो त्याच्याकडे येणार नाही. राहिला प्रश्न मामीचा. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आजी, अंजली आणि अर्णव यांना तर याबद्दल माहितीच नाही आहे की ती बाई दुसरी नव्हती कुणी, ती माझी आई होती. मग प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या समोर फक्त वल्लरीवरती संशय जातो. तिच्यासमोर फक्त वल्लरीचा चेहरा आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी विचारात असताना ती किचनमध्ये काम करत असते, आणि तेव्हाच त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. राकेश येतो आणि इथे आता ईश्वरीला मागून मिठी मारतो. तेव्हा ईश्वरी घाबरते आणि मागे बघते तर राकेश असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सोड मला, सोड नीच माणसा, लाज नाही वाटत तुला? तेव्हा इथे राकेश म्हणतो, का लाज वाटेल मला? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्णवने आता वरून हे त्याचं वागणं बघितलेलं असतं. तेव्हा अर्णव आता जिन्यावरती उभं राहून बघत असतो की राकेश कशा पद्धतीने इथे आता ईश्वरीला पकडून उभा आहे, कशा पद्धतीने तिच्याजवळ लगट करण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट आता त्याला कळलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला एक गोष्ट माहिती असते की राकेशने जर हे सगळं केलं असतं तो उघडपणे माझ्यासमोर बोलला असता. हे छुपे डाव कुणीतरी वेगळीच व्यक्ती खेळते, आणि ती वल्लरी मामीच असू शकते. नक्कीच या सगळ्याचा त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे, आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा माझी आई त्यांना भेटण्याचा प्रयत्न करते किंवा तिथे जाण्याची गोष्ट केली जाते, तेव्हा तेव्हा मामी टाळाटाळ करत असतात. माझ्या आईच्या समोर अजून एकदासुद्धा मामी गेलेल्याच नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाने वर्णन केलेलं असतं. गोरीसारखी बाई होती, घारे तिचे डोळे होते, आणि त्यानंतर ती कुठल्या तरी सुडाच्या भावनेने हे सगळं करत होती. हे नंतर मला लक्षात आलं होतं. सुप्रियाने हे सुद्धा सांगितलं होतं. त्यामुळे इथे ईश्वरीला माहिती असतं की तो राकेश तर नक्कीच नाही आहे, ती वल्लरी मामी तर नाही, असा संशय तिच्या मनात असतो. आणि त्यामुळे ती आता त्याच रागाने राकेशला आपला हात सोडायला लावते. राकेश काही हात सोडायला तयार नसतो. ईश्वरीच्या डोक्यामध्ये आधीच खूप प्रश्न असतात, आणि त्यामुळे ती चिडलेली असते. तेव्हा इथे ती राकेशच्या थोबाडीत देते. तेव्हा राकेश तिला अजून जोरात पकडायला जातो, आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्णव तिथे आलेला असतो. अर्णवचा राग अनावर झालेला असतो जेव्हा तो ईश्वरीला इथे राकेशला एकत्र बघतो, आणि राकेशने तिला पकडलेलं आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो खूपच जास्त चिडतो. अर्णव इथे राकेशचा हात पकडून त्याला आता एका रूममध्ये घेऊन जातो. दरवाजा बंद करून त्याची चांगली धुलाई करतो. त्याचं डोकं फोडतो. ज्या हाताने त्याने ईश्वरीला पकडलेलं असतं ते त्याचे दोन्ही हात पिरगळून टाकतो. जेवढा राग त्याच्या मनामध्ये असतो तेवढा राग आता राकेशवरती निघालेला असतो.
तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, आज याला झाले तरी काय. तर इथे अर्णवने राकेशची अशी धुलाई केलेली असते की इथे आता जेव्हा ईश्वरी राकेशला बघते तेव्हा तिचे डोळेच पांढरे होतात. तेव्हा तिला कळतं अर्णवचा कितीही राग असला तरी त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दलचं प्रेम अजूनही तसंच आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या जवळ लगट करणाऱ्या या राकेशला अर्णवने आता चांगला धडा शिकवलेला असतो.